आज बनवतोय मस्त अशी घोसावळची भाजी. अगदी गावरान पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर चला आता कृती चालू करूया. सर्वप्रथम जी घोसावळी आहे ती व्यवस्थित चिरून घ्यायची. त्याचा पाठीमागचा आणि पुढचा भाग हा कट करून घ्यायचा. किती मस्त करून झाली. तर घोसावळे करण्यासाठी मसाल्यात लागते आपल्याला हिरवी मिरची, लसूण, जिरे, तीळ, शेंगदाणे आणि कोथिंबीर. आपण एवढाच मसाला मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्यानंतर एक अर्धा तास मी ही तुरीची डाळ जी आहे ही भिजत ठेवलेली आहे. हे पण आपण या घोसावळ्यामध्ये घालणार आहोत. आता कढई तापायला ठेवली. यामध्ये तेल घालून फोडणी देऊन घेऊया आणि तोपर्यंत मसाला बारीक करूया. फोडणीमध्ये मोहरी तडतडली की जिरे घालून घ्यायचे. जिरे छान तडतडले की कढीपत्ता, कोथिंबीर, हळद, हिंग, ते घालून घेतलेले आहेत. व्यवस्थित परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ, झाकण ठेवून एक छोटीशी अशी वाफ पडून घेऊया. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घालून घेऊया. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून परतून घेऊ. पाहू शकता किती मस्त छान मसाला हे झालाय. त्याचं तेल संपूर्ण वर आलंय. आता यामध्ये आपण जी भिजत घातलेली तूर डाळ होती ना ती घालून घेणार आहे. पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचं आणि परत एक साधारणतः 4 ते 5 मिनिटं येईल असेच मसाल्यात शिजून देऊ आपण झाकून. पाहू शकतात किती मस्त झाले. आता यामध्ये गरजेनुसार आपण पाणी घालून घेऊया आणि आता याला साधारण एक 5 मिनिटं शिजून घ्यायचं. अशा प्रकारे आपली घोसावळ्याची भाजी जी आहे ही तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली घोसावळ्याची भाजी तयार झालेली आहे. अगदी खूप थोड्या वेळात होती बरं का तयार. आणि विशेष म्हणजे खायला देखील खूप छान लागते. तुम्ही चपाती सोबत खावा किंवा भाकरी सोबत खावा. आणि बऱ्याचशा मुलांना घोसाळे दोडके आवडत नाही. तर मुलांना ना अगदी लहानपणापासून आहे ना आपल्या हाताने कुस्करून जर भाजीत फोडी मिक्स करून दिल्या ना ऑटोमॅटिक त्यांना आवडायची सवय होऊन जाते. काय होतं ते पाहून म्हणतात नको ही मला आवडत नाही. पण जर आपण खाऊ घातलं ना तर त्यांना ज्यावेळेस चव कळते ना त्यावेळेस ते नक्की खायला सुरुवात करतील. तर करणार ना अशी घोसावळ्याची भाजी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.